शासनापर्यंत पोहोचवत नाही. पहिली सुरुवातच त्याची फसवणुकीतून होते आणि हे कागद बोलतात, मी बोलत नाहीये. आपण जर हे अभिप्राय शासनाला पाठवलेला अहवाल वाचला, तुम्ही सगळ्यांचं रक्त खवळेल की हा असला खोटारडेपणा हे लोक का करतात. परवाच्या मीटिंगला जर मी असते तर त्यांना नक्की हा जाब विचारला असता की तुम्ही शेतकऱ्यांचं म्हणणं का पोहोचवलं. आपल्याला सावध राहायला पाहिजे. ज्या संघटना निवेदनं देतात, मागणी करतात, त्याच मागण्या ज्या नवनगर प्राधिकरणाला फायद्याच्या आहेत हे शेतकऱ्यांचं म्हणणे असं शासनाला भासवून हे लोक नको त्या परवानग्या घेत आहेत. त्याच्यामुळे ह्या संघटना नक्की काय मागण्या करतायत. मागे एका संघटनेने सियाचे रद्द करण्याची मागणी केली आपल्या भागातला. आज काय अवस्था झाली आहे आपली. दुःखद बाब आहे. आज गेल इंडिया आपल्याकडे पाईपलाईन टाकतीये. काका, गेल इंडियाने शेतकऱ्यांनी जशी मागणी केली की आमच्या सुपीक जमिनीतून पाईपलाईन न नेता समुद्रमार्गे न्या, 2023ला आपण मागणी केली. 2023ला गेल इंडियाला समुद्रमार्गे पाईपलाईन नेण्याची एनओसी मिळाली, क्लिअरन्स मिळाला, सीआरझेडचा क्लिअरन्स मिळाला. त्यांनी काय केलं पाहिजे, आता समुद्रमार्गे नेली पाहिजे. पण तसं न करता आज ते लोकवस्तीतून गावातून पाईपलाईन नेत आहेत. म्हणजे कागदावर क्लिअरन्स एक आणि पाईपलाईन नेत आहेत मानवी वस्तीतून. पर्यावरण विभाग काय सांगते की सीआरझेड क्लिअरन्स असल्यामुळे पर्यावरणीय सुनावणीची गरज नाही, पर्यावरणीय मंजुरीची गरज नाही. पण तुम्ही येऊन बघा तरी ती समुद्रमार्गे चालली आहे की गावातून चालली आहे. अशी पाईपलाईन थांबली पाहिजे की नाही. घातक आहे. म्हणजे जनसुनावणीपासून वाचण्यासाठी, पर्यावरणीय परवानगीपासून वाचण्यासाठी कागदावर काय दाखवलं, सीआरझेड मधून नेतोय आणि प्रत्यक्षात नेतात कुठून, गावातून. ही पाईपलाईन तत्काळ स्थगित करण्याची आपली मागणी आहे. ज्या पद्धतीने कागदपत्र आणि वस्तुस्थिती हा जो आभास आहे, आज अतुल म्हात्रे दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ही फक्त त्यांची आणि त्या अधिकाऱ्यांची झालेली चर्चा आहे. कागदावर काहीच नाही. मी आणि काशीनाथ दादा बसून हे ठरवू शकतो, मी आणि महेंद्र दादा बसून ठरवू शकतो, काका आणि मी बसून ठरवू शकतो. पण ते जर कागदावर येत नसेल त्याचा काय उपयोग आहे का. परवा कळव्याला मीटिंग झाली. प्रांताधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की त्या मीटिंगचा अजेंडा द्या, त्याचं प्रोसिडिंग द्या. उत्तर मला लेखी की या मीटिंगचा अजेंडा आम्ही काढला नाही, याचं प्रोसिडिंग आमच्याकडे नाही. काय उपयोग शेतकऱ्यांची मीटिंग घेऊन. मग त्याचं जर रेकॉर्डच होणार नसेल तर अशा फसव्या मीटिंग कशासाठी घेताय. आज इथे काकांनी आंदोलन ठेवलं, नोटीस दिलेली आहे, निवेदन देणार आहेत. हे आंदोलन कसलं आहे, मागण्या काय आहेत हे स्पष्ट आहे की नाही. मग अशा जेव्हा मीटिंग होतात त्याचा अजेंडा असला पाहिजे ना, खरं कळलं पाहिजे ना आपल्याला की कशावर चर्चा होणार आहे, मुद्दे काय आहेत मीटिंगचे, त्याचं प्रोसिडिंग होणार आहे का. बातम्या आल्या का की शेतकऱ्यांचा विरोध आहे, शेतकरी जमीन द्यायला तयार नाहीयेत. पण कागदावर काय. जर त्या मीटिंगचं प्रोसिडिंग झालं असतं, शासनाला त्याची दखल घ्यायला लागली असती की आमदारांच्या